मेरा फलसफा कंधे पे मेरा बस्ता, तू पण म्हणा फलसफा कंधे पे मेरा. कपडे ठीक आहे. केले का चालू? हा. तर जय महाराष्ट्र मित्रांनो, आता वाजले सकाळचे 3:30. आता आपण निघणार आहे पुण्यावरनं आणि आज आपण जाणार आहे कुंडलिका व्हॅलीला. तर पाहू आपला प्रवास कसा आहे. तर मजा तर आलीच पाहिजे. माहोल पाहू कोण करतं, आपण की कुंडलिका व्हॅली. डन. चलो. तर मित्रांनो, बऱ्याच वेळ टाइमपास केल्यानंतर आपण आपलं विटॅमिन बी फॉर बनाना बॅग घेऊन रेडी झालो. आता आपण निघणार आहे. ही आपली सवारी आहे. ते तिकडे आतमध्ये यश बसलेला आहे जो इंडिकेटर देतो आणि तिकडे आपले मित्र अजून वाट बघतं आपली यायची. कॅमेरामॅन अथर्व सोबत मी विजय गुंजाळकर. बेस्ट ऑफ लक. तर मित्रांनो, आता आपण निघतोय. निघायच्या पहिले सगळ्यांना 1 2 3 गणपती बाप्पा मोरया. चला. तर मित्रांनो, मी विजय. मी आज आहे लोणावळ्यापासून कुठेतरी पुढं जिथं पूर्ण वातावरणात फक्त धुकं आहे आणि ह्या धुक्यात जो एक्सपिरियन्स येतो आहे ना, तो म्हणजे मी शब्दात मांडू नाही शकत. ते माझ्या भावना, माझं मन अतिशय गदगद भरून आलं आहे की शब्द सुचत नाही मला. पण माहोल तर आहे. तर एकदम क्लास मित्रांनो. साईडला मागे नदी, इकडे ढगाच्या वर नाही यार, ढगाच्या खाली डोंगर आणि हा आहे आमचा रस्ता. टीप गो. तर मित्रांनो, आपण नैसर्गिक काय म्हणता बे, नैसर्गिक सौंदर्य जे ते आपण जपलं पाहिजे. इथं येऊन काही आपले दर्दभरे आशिक आणि काही आपले एज्युकेटेड लोक ज्यांनी बिल सेरी इथे टाकलेली आहे. प्लस सगळ्यात मोठा घटक म्हणजे 1 दारू 1 सिगरेट इथे पडलेली आहे. अजून दुसरी पण सापडली. मित्र एक ठाण होता, त्याला कंपनी द्यायला अजून कोणतरी होतं. ही होती रॉकफोर्ड 1959. वो. तर त्या लोकांनी त्यांच्या आठवणी म्हणून इथं सोडलंय. पण निसर्गाला हे मान्य आहे का की कोणी पण येऊन त्यांच्या एरियात काही पण सोडून चाललं, दारू सारख्या गोष्टी. तिची जेंट्स अँड लेडीज कोणतं आहे? मी तर एकटाच होतो, कोणी नव्हतं आजूबाजूला. तर मित्रांनो, जोपर्यंत चड्डी ओली होत नाही तोपर्यंत तुम्ही पावसात गेले त्याची मजाच नाही ना. फुल एन्जॉयमेंट तेव्हाच जेव्हा तुम्ही ओले चड्डी सोबत. लेखक म्हणतो अतिशहाणा त्याचा बैल रिकामा, आणि तेच इथं दिसतंय आपल्याला. तो काय आपला गुरु आहे, तो आपल्याला काहीतरी नवीन शिकवतच असतो. पण आपण स्वतःहून काहीतरी शिकायला पाहिजे. निसर्गात गेला कचरा विसरा ह्या फालतू गोष्टी नाही करायच्या. घरून चालले तुमच्या चिप्सचे पॅकेट, बिस्किटाचे पुड्याचे पॅकेट, हे रिकामे तुमच्या कपड्यांच्या थैल्या त्या व्यवस्थित ठेवा ना. त्या काय फेकू राहील तुम्ही. तर मित्रांनो, आता झाले 6:24. आपण आता परततोय आपल्या ट्रिपवरनं. तर तुम्ही मागचा कॅमेरा पाहू नाही शकत, पण मी पाहू शकतो. तो खूप जास्त ट्रॅफिक आहे, तर त्याच्यामुळे आम्हाला पुण्यात पोचायला वेळ लागेल. तर आपण काय करू, हा व्हिडिओ जो आहे तो आपण कन्क्लुजन म्हणून इथे आपली ट्रिप कन्क्लूड करू. तर जसं अथर्वने सांगितलं होतं त्याप्रमाणे मी वोट ऑफ थँक्स देतला असतं, पण मी सांगतो आता काय. तर ते काय आहे ना, ट्रिपमध्ये आपण गेलो त्यात बरेच चढ उतार आले, बऱ्याच अनपेक्षित गोष्टी घडल्या ज्या घडायला नको होत्या. पण ठीक आहे ना, हेच तर आयुष्य आहे ना बाबा. होऊ शकते की लाईफ इज काय म्हणजे जे काही म्हणतात लोक ते की जे प्लॅन करतो आपण ते होत नाही, पण अनप्लॅन गोष्टी पण चांगल्या होऊनच जातात. तर त्यात मला जेवण लेट भेटलं, हे जरा दुःखद घटना होती, पण बाकीचं सगळं माहोल होता. तर आणि मेन म्हणजे यशनं 1 दिवसाआधी माझ्यावर विश्वास ठेवला की हे येईल, त्याच्यामुळे मी आलो पण. आणि ट्रिप तर माहोल झाली बा. ह्या ट्रिपमध्ये भावा नवीन मेंबर भेटला अंकित. आणि व्हिडिओमध्ये आता अथर्व थोडा कॅमेरा समोर आता थोडा डिझॉल्व व्हायला लागला. म्हणजे हळूहळू तो कॅमेरा फेसिंगला घाबरत नाही आहे. तर असंच मला वाटतं प्रगती होईल काही दिवसात. एडिटिंग पण आपण करूच घेऊ काहीतरी, आता व्हिडिओ येईलच आउट. तर भावा यश, तू पण जरा चांगला लुक दे कॅमेऱ्यात पाहून.
हा तर आपला आजचा व्हिडिओ आपण इथं संपू. संपून टाकू. बाकीचं काय आता घरी जायचं भाऊ, उद्या ऑफिस पण आहे. हा बाय. अथर्व थोडं तोंड दाखवून घे. अथर्व बाय. नाही अथर्वनं बाय केल्याशिवाय क्लोज कसं होईल. हा ना वोट ऑफ थँक्स बद्दल तसं नाही. दोन शब्द. इकडे ना अथर्व हाय भेटला. बाय. कसं वाटलं तुला वोट ऑफ थँक्स. मस्त मस्त. डन. बाय.